हा बामला व्याज अरे झालं काय सारखं अरे झालं काय या बंगाली बाबा याच्या अंगात आलं का काय? आता रामदास कदम नाही, आता बामदास छम छम. आणि म्हणून अशी जेव्हा माणसं येतात तेव्हा त्यांना निरोप पाठवा, भास्कर जाधवला संपवणं तुमच्या बापाचं काम नाही हे लक्षात ठेवा. संघर्ष करायचा ना, जे कोणी गेले त्यांना धडा शिकवायचा ना. शितोष आता शिकवतो की नाही बघाच फक्त तुम्ही, शिकव ना. हा रामदास कदम माझ्या 2 वेळा पाया पडला, 2 वेळा. खाजगीत झालेलं कधी सांग. सगळी खोदकी, इतका लेखणीचा दहशतवाद अण्णा तुम्ही बघितलेला. लोकांच्या विरोधात पत्रव्यवहार करून कसं लोकांना छळायचं ते संपवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भास्कर जाधवनी केलं हे सर्वांना मिळतं. इथली खोदकी भास्कर जाधवनी संपवली, ती सर्वांना मिळते. आणि म्हणून पहिल्यांदा काय करायचं, भास्कर जाधवला बाजूला करायचा. भास्कर जाधवला बाजूला केलं की हे लल्लू पंचू काय सकाळपासून संध्याकाळला बाजूला करून टाकू, बरोबर आहे की नाही? पण त्यांना सांगा तुम्ही, मी सांगण्यापेक्षा प्रकाश देसाई पण इथं वाटतंय. प्रकाशराव नाही इतके वर्षांतर जेव्हा आलेत अशा अडचणीच्या काळात मी ते सांगतोय का, म्हणजे बाकी काही नाही. आणि म्हणून अशी जेव्हा माणसं येतात तेव्हा त्यांना निरोप पाठवा, भास्कर जाधवला संपवणं तुमच्या बापाचं काम नाही हे लक्षात ठेवा. मला गर्व नाही, पण आता ठरवलंय संघर्ष करायचा ना. जे कोणी गेले त्यांना धडा शिकवायचा ना. शितोष आता शिकवतो की नाही बघाच फक्त तुम्ही, शिकव ना. बरं आता इथं भेटले आणि मग बाय माझी ती आमची बाई गेली कोणाला भेट, बरोबर आहे, कोणाला तरी माहिती आहे. कोणाला गेली भेटायला? अरे कोणाला भेटायला गेली? कोण? रामदास बामवाला ना. आता बामवाला नाही म्हणायचं, आता हा जरा कंटाळलं, जरा सळसळीत तुमच्या अंगात. आता रामदास कदम नाही, आता बामदास छम छम, बरोबर आहे की नाही? मी त्या रामदास कदम बद्दल फार काही बोलत नाही. मूर्ख आहे, मूर्ख म्हणजे मूर्ख आहे, तो येडाच आहे. त्या डोक्यावर परिणाम झालाय माहिती आहे की नाही तुम्हाला? रोज सकाळ संध्याकाळ त्या उद्धव साहेबांना इतकं घाणेरडं बोलत असतो. रे लाज वाटते काय तुला? 32 वर्ष तू आमदार झालास, बरोबर आहे ना? कोणामुळे झालास? उठसूट योगेश दादाला संपवायचं, आईला हात आपल्या पोराला संपवतो या लक्षात ठेवा. सकाळ संध्याकाळ योगेश दादाला संपवलं. अरे काय 2 वेळा आमदार झाला, मंत्री झाला, भाषण तेच. आणि काय म्हणतो, भास्कर जाधव माझ्या पाया पडला रस्त्यात. मी म्हटलं मला तिकीट दे. आईला ज्याचं तोंड बघायचं नाही त्याची मी बघायला जाईन काय? आता बरोबर आहे का नाही? रामदास कदम आई कोटेश्वरीच्या देवळात मला बोलव आणि तू पण उभा राहा. तू कोटेश्वरी तुझा ग्रामदैवत आहे, उभा राहा. मी तर तुझ्या कधी पाया पडलोच नाही तिकिटा करता. पण सचिन हा रामदास कदम माझ्या 2 वेळा पाया पडला, 2 वेळा. खाजगीत झालेलं कधी सांगायचं नसतं, पण ते गमऱ्यानं सांगायला लागतं. सिद्धार्थ गमरे, प्रमोद पालशेतकर, तू आहेस ना माझ्या बरोबर, सांगायचं असतं. हा रामदास कदम 2009 ते 14 राष्ट्रवादी काँग्रेसची तेव्हा हा मला रोज भेटायला यायचा. सरपंच तुम्ही हे हा बाहेर बोलतो त्याच्यावर जाऊ नका. आता कधी चमचम बंद झाल्यामुळे तो वेडा झालाय. आणि म्हणून हा मला आला, मी किंमत द्यायचो नाही अजिबात. एक दिवस आला माझे पाय धरला लॉबीत, अधिवेशन चालू असताना मुळे भाऊन म्हणून कोटेश्वरीच्या देवळात ये तुला विचारतो. आणि माझे पाय धरला. त्याची स्टाईल आहे पायची प्रत्येकाची, खोलीत नेतो. बेटकरना पण माहिती आहे, समोर गुरगुरतो पण गपचूप आतमध्ये बोलवतो नाही, पाय धरतो. बेटकरून तेवढा खर्च करा, सभेचा खर्च करा, केला का नाही? आतमध्ये पाय धरतो प्रत्येकाचे, कोणाचेही जाऊन आतमध्ये पाय धरणार. बाहेर असा दरकाळी फोडणार. काय विचारताय? हा वाघ. मी याला वाघ काढला, बिबट्या तो. आणि माझ्या पाय धरलांनी मला सांगितलं मला विरोध करू नकोस. सुभाष मोहिते तुमचा स्वभाव मला का आवडतो तो मी सांगतो तुम्हाला. तुम्ही बाळासाहेबांबरोबर ह्याच्याबरोबर नाही. आणि म्हणून मला सांगितलं मला विरोध करू नको, तुझ्या पाया
मी राष्ट्रवादीत येतोय, या, मला काय फरक पडतोय, मी मंत्री होतो, मला काय फरक पडतोय, या. नाही नाही, मला राज्यमंत्री देत आहेत, पण मी कॅबिनेट मंत्री मागतोय आणि मला म्हणतात तुला कसलं कॅबिनेट मंत्री द्यायचं. बघा रामदास भाई, मी असंच बोललो, रामदास भाई, भास्कर जाधव कोणाच्या सावलीला घाबरत नाही. तुझ्या नशिबात असलं तर तुला मिळेल, माझ्या नशिबात असलं मला मिळेल. मी कोणाला विरोध केलेला नाही आणि मी कोणाला विरोध करणार नाही. तू माझ्या पाया पडलास, मी नाही तुझ्या पडलो. दुसरं, नागपूरचं अधिवेशन होतं, नागपूरचं अधिवेशन होतं आणि सहज मला ह्यांनी भेटायला बोलवलं, गेलो. तिथलं बाकीचं काही सांगत नाही, तेवढं फक्त थोडं पाया पडायचं तेवढंच सांगतो. का बाकीचं सांगू? आणि तिथं मला आतमध्ये बोलवलं नाही. हा बामला व्याज. अरे झालं काय? सारखं अरे झालं काय? या बंगाली बाबा याच्या अंगात आलं का काय? हा बंगाली बाबा माहितीये का ना, बंगाली बाबा म्हटलं याच्या अंगात आलं का काय? आता माझं झालं, आता माझं संपलं, माझ्या युगेश दादाला सांभाळा, मी तुमच्या पदरात टाकतोय. तू माझ्या पाया पडलास, मी तुझ्या नाही पडलो. तू माझ्या पाया पडलास. खरं तर हे खाजगीतल्या गोष्टी बोलायच्या नसतात, पण तुम्ही जेव्हा 4-4 वेळा बोलता तेव्हा एकदा कधीतरी आम्हाला बोलावं लागतं. तू माझ्या पाया पडलास, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमच्या बारवर परवानच्या दिवशी रेड पडली. रामदास कदम, तुम्ही मुलाखत काय दिलीत? 30 वर्षापासून हा बार माझ्या पत्नीच्या नावावर आहे आणि आम्ही आत्ता बंद तो केला. 30 वर्षामध्ये तू पण गृहराज्यमंत्री होतास.